आले आम्ही काय येतोय नुसतं घर बघतोय आणि जातोय, पण आज आम्ही आजूबाजूचा परिसर बघायला चाललो आहोत. तर छान पिकनिकला चाललो आहे आम्ही. पिकनिकला तर आलोय फार्म हाऊसला, पण आज आहे ना, आज सगळं असा आजूबाजूचा परिसर असं बघणार आहे, कारण आम्ही राहणार आहोत आज. तर चला मग आमच्या बरोबर तुम्ही पण बघा आजूबाजूला काय आहे, कसं आहे, नाही का. ते पहा आमचं घर दिसतंय, आमच्या स्वप्नातलं घर. हे बघा मोनिका कशी वळून वळून बघत आहे. बघा 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 बघा, ते बघा सगळे येतात. आणि तो छोटा गुंड्या कुठे? छोटा गुंड्या येतोय पाठीमागून, तो बघा. हा बघा आमचा छोटा गुंड्या. आणि दुर्वा आणि मी. किती हवा आहे बघा. आणि इकडे नाशिकला एवढी गरमी होते आणि इथे एवढी थंडी बस. सकाळी पण थंडी, आता पण थंडी. चला आपण आजूबाजूचा परिसर बघू. हा किती सुंदर आहे, मस्त व्ह्यू आहे ना. तिथे डॅम आहे आणि असं सुंदर व्ह्यू. हे ना, हे फुल दिसलं ना, आम्ही ट्रिपला गेलो ना, तर आम्ही समजायचो काय वेगळंच आहे काहीतरी. खूप असं हे करायचं. हे चिंचेचं झाड होतं. चिंच बा मोनी दुर्वा. चिंच नाही, चिंचेचं नाहीये ते. हा, ओ माय. हे आता तिकडे चाललोय आपण आता, मस्त फिरत फिरत. चला एक साईडनी आहे बाळा. हे बघा दुर्वा, एक साईडनी रस्ता आहे ना बाळा. हा, हे असं चाललोय. त्या तिकडे पण डोंगर, ती ब्रह्मगिरी आहे ना. ब्रह्मगिरीच्या पाठीमागेच आहे ना आपण, त्र्यंबकेश्वरच्या मागचे. तिथे त्र्यंबकेश्वर. काय वेगळंच चाललंय. जॉनी लिव्हर. ते वाचते त्याच्या आईला, तो निलगिरीच असेल. सुंदर वातावरण आहे, असं निसर्गरम्य याच्यात आहे की नाही आपला फार्म हाऊस. कोकिळा कशी कुहू कुहू करते. ओ, असं छान. इथून पावसाळ्यामध्ये असं पाणी वाहत असेल, असं मस्त आहे. असं तिकडून असं पाणी वाहत येत असेल असं. हे आंब्याची झाडं अशी मोठी मोठी. ते बघ आता ओझं घेऊन चालले ते. बघ ना, मग पडेल नाही का. हे आंब्याचं झाड आहे, एक आंबा नाही आहे त्याला. चला, कुठून गेलो होतो आपण? असं ना, असं आलो होतं ना. असं वरती उंचावर आहे ना ते, असं हे उंचावर आहे ना, म्हणून ते टेकडीवर आहे त्यांचं. हे बघ, मंदिर लांब आहे ना बाळा. हे आपण इथेच असं जाऊ, जरा आजूबाजूचा परिसर बघू. बघ किती खाऊ बसू असं कुठेतरी भेटले तर. हा, आणि बघ ना निसर्ग किती छान आहे, किती सुंदर आहे निसर्ग आहे ना. हा, हे बघ इथे किती शेण आहे बघा. हे बघा, घेऊ शकतो. हे हो, घेऊ शकतो. हे कसलं झाड? उंबराचं काय? उंबरच आहे ना. तिथे आतमध्ये पण होतं ना उंबराचं. हो, हे बघ कसं वळणाचा रस्ता आहे बघ. हे बघ इथं कसं वळण आहे ना ग. पहिल्यांदा तर तो छोटाच होता, आता तरी हा एवढा मोठा केलाय, नाही तर छोटाच होता. हा, त्याचा बंगला आता समोरच दिस. आमच्याच रेनबो मधलाच बघा हा फार्म हाऊस आहे आमचं. रेनबो ग्रुपचा जे सगळ्यांचे आहेत ना बंगलो प्लॉट, ते इथपर्यंत आहे.
ते तेव्हा आता सगळ्यांनी काढून काढून नेले उलट आहे ना. एक करवंदीची जाळी, करवंदीच्या जाळीमध्ये काळूबाई ते गाणं आहे ना कुठलं. आता सगळे नेले असतील, आता काळे काळे ना ग, संपलं ना. ही सगळी करवंदीची जाळी आहे ना. आता तर त्यांनी तोडून विकायला नेले पण हां एकही नाही दिसत आहे आता. आता एकदम त्याचा आला शिराचा बांधलेला आहे त्याने. हो अरे हा रस्ता पण कसं तिकडे जायला आहे ना, आता त्याने छान आहे ना, मस्तच आहे. ते आजूबाजूचा परिसर आता पावसाळ्यात काय होईल यार. हा पावसाळ्यात इतकी किती सुंदर असं दिसेल व्ह्यू. वाव खूपच सुंदर आहे बा. असं वळणावर आहे हे रस्ता, असं वळून असं वळण, असं रस्ता असं केला ना तर वळण झालं असं. हे बघा, ही बघ मोनिका काढते. एकदम आतात जाऊ नको कारण ते ना काटे असतात ना, मग आहे त्याला. हे बघ इकडे पण आहेत, पण आहे ना, पण त्याला काटे आहेत ना म्हणून भीती वाटते. हे बघ, हे बघ ना, हे बघा, हे बघा, हे बघा करवंद. हे घे, बघितलं तेव्हा कच्चे होते म्हणून ते चिक निघत होता. आता हे पूर्ण झाले आहेत आता करवंद. तिथं तर पूर्ण अशी हे होऊन गेले तशी नरम. जाऊ दे चला. हा जाऊ दे, पण ते बघ ना काय काय असं काय करून ठेवलं. मरू दे चल. काय ते ही बघा करवंद, करवंद. नीट बघ ना, ते बघ त्या झाडाला पण आहे बघा. ओ अरे करवंद, करवंद. वाव वाव वाव. काहीतरी घे. पिशवी बघ ना, ती एक आहे ना पिशवी, ती पिशवी आहे ना, त्यातलं बिस्किट काढून ठेव इथं वरती आहे. ही बघा करवंद. करवंदच्या वनामध्ये हे बघ वरती पण आहे बघ. वाव करवंद, करवंद, करवंद. काढून घेऊ. धर. पिशवी बघ ना, ती एक आहे ना पिशवी, ती पिशवी आहे ना, त्यातलं बिस्किट काढून ठेव इथं वरती आहे. ही बघा करवंद. करवंदच्या वनामध्ये हे बघ वरती पण आहे बघ. वाव करवंद, करवंद, करवंद. ही बघा करवंद, करवंद. नीट बघ ना, ते बघ त्या झाडाला पण आहे बघा. ओ पानं, पळसाची पानं तोडून आणली मोनिकाने. आता करवंद ठेवण्यासाठी ती आता ते टोचून ते बरोबर बनवते ती आता. बघितली आमची डहाणूची बाय, कोकणातली बाय. ए कोकणातली बाय, ते आता करवंद कशी त्या द्रोणामध्ये बांधेल आता. आणि करवंदाला ते नाही का आपल्याला देतात ते द्रोण असं, तर आता ती पण तसं करते. आणि एक कालचा टाक. हे बघा आपलं दुरून कसं दिसतंय घर मस्त. आलो आम्ही फिरून, बघितलं. ह्या छोट्या काय आम्हाला फिरून देत आहेत काय. एकाला भूक लागली, एकाला ताण लागली, एकाला आणि असं. आलो मग आम्ही इथे बसलो मस्त, कारण आजूबाजूचा पण परिसर असं मस्त असं फिरलं की जरा बरं वाटतं ना. सूर्य बघ आहे बघ, सूर्य देवता बघ कसे मस्त मावळ्याला आलाय. आता इथून चंद्र येईल.
असं छान आपलं टुमुकदार घर, आमचं स्वप्नातलं घर, ड्रीम हाऊस आमचं बनलं आहे आणि आम्ही आज राहायला आलो आहे. किती मस्त आहे की नाही. राहायला पण आलो, आमचं स्वप्न संपूर्ण झालं, सुफलफळ झालं. आता वास्तुशांती राहिली आमची, फक्त आपण गणेशपूजन करून घेतलं नाही का, तर वास्तुपूजन तर झालं. म्हणून राहिलो आम्ही आहे ना. सूर्याचं प्रतिबिंब आहे आणि असं दिसतंय मस्त. काय वॉकिंग कर रही है क्या बाय? असं छान असं आमचं घर आवडलं ना तुम्हाला? बघा, आजूबाजूचं घर पण सुंदर आहे ना. आजूबाजूचा परिसर इतका, आता पावसाळ्यात तर इतका सौंदर्यपूर्ण होईल ना का बस रे बस, काय सांगायलाच नको. तर चला आता ते कामाला यायचे ना, त्या गावातले ते काका आहेत, त्यांना म्हटलं चला चहा प्यायला, म्हणून ते त्यांना घेऊन आलो आहे. आता चहा पितोय आम्ही, चाललो आता घरी घेऊन गेट उघडल्यावर. बाय बाय. चला, आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमचं स्वप्नातलं घर, आजूबाजूचा परिसर कसा वाटला तो नक्की सांगा. ए बाय, काय ग तोडते? पळसाची पानं तोडते बाय. करवंद तोडून आणलेत ना, ती करवंद ठेवण्यासाठी आता पळसाच्या पानांचं आता ती बनवेल असं 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 हे त्याच्यामध्ये हे टाकायचंय ना. ड्रोन बनवणं, असं द्रोण बनवते बघा माझी बाय. नानूची बाय आहे ना पालघरची. हां, तर ते करवंद खवडायची, तर मग दुसऱ्या काड्या घे, दुसऱ्या